जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी म्हणजे पवित्र पोर्टलवर नवीन जाहिराती आली आहे. ती जाहिराती या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याची आहे. तर त्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये वेकेन्सी किती आहे, कोणत्या प्रवर्गाला या जाहिरातीमध्ये वेकेन्सी आलेल्या आहेत, तर सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर बघूया ती महत्त्वाची नवीन आलेली जी जाहिरात आहे त्या संदर्भात पुढे माहिती. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जे काही जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात पवित्र प्रणालीवर या ठिकाणी काम सध्या सुरू आहे. तर त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा बऱ्याच जिल्हा परिषदांच्या जाहिराती अपलोड झालेल्या आहेत. तसंच काल एक महत्त्वाची VC होती, त्याच्यामध्ये देखील आयुक्त स्तरावरनं या ठिकाणी महत्त्वाच्या एज्युकेशन ऑफिसरांना सूचना देण्यात आलेल्या आहे की लवकर ज्या ज्या जिल्हा परिषदेच्या जाहिराती अपलोड होण्याच्या बाकी आहे तर त्यांनी ह्या ठिकाणी लवकर अपलोड कराव्या. तशीच ही एक महत्त्वाची एक जाहिरात आपल्यापर्यंत आलेली आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी जाहिरात आहे पवित्र प्रणालीवर या ठिकाणी अपलोड झालेली आहे. तर ही जाहिरात जी होती ही दिनांक बघा या ठिकाणी 18/12/2023ला या ठिकाणी अपलोड ही त्या क्षणी झालेली होती. कारण ज्या काही जाहिरातीच्या सूचना अपलोड करण्यासंदर्भात माननीय जे काही आयुक्त महोदयाने पत्र काढलं होतं त्या पत्रानुसार या ठिकाणी काही ज्या जिल्हा परिषदांच्या जाहिराती या लवकरात लवकर या ठिकाणी अपलोड झालेल्या होत्या. तर ह्या ज्या जाहिराती आहेत त्या एज्युकेशन ऑफिसरच्या लॉग इनला या ठिकाणी अवेलेबल सध्या आहे. तर ही जी जाहिरात आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता यवतमाळची आहे. तर ह्या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याची ही जाहिरात आपल्याला पाहावयास मिळते. तर ही जाहिरात जी आहे ती महत्त्वाची म्हणजे या ठिकाणी बघा उर्दू माध्यमाची आहे जाहिरात सध्या या ठिकाणी आपल्यापर्यंत आलेली आहे. तर ही जाहिरात उर्दू माध्यमाचं आहे. जवळपास या जाहिरातीमध्ये बघा एकूण 32 पदांची या ठिकाणी जाहिरात सध्या अपलोड ही झालेली आहे. तर अशीच जाहिरात या ठिकाणी मराठी माध्यमची ही या ठिकाणी अपलोड ही होणार आहे. तर ह्याच्यामध्ये बघा जे उर्दू माध्यमाचे आतापर्यंत या ठिकाणी जाहिराती ह्याच्यात तुम्ही बघू शकता जे काही कॅटेगरी वाईज या ठिकाणी आरक्षणाचं रिक्त पदाचं या ठिकाणी तपशील देण्यात आला आहे. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या जे काही कॅटेगरी ह्याच्यात वेकेन्सी आलेल्या आहे तर ह्या ठिकाणी बघा SC टोटल 10 जागा या ठिकाणी आलेल्या आहे. त्यानंतर विजाच्या या ठिकाणी बघा 2 जागा आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी बघा दुसऱ्या ज्या आहे भजबच्या या ठिकाणी 1 जागा आहे. त्यानंतर भजकच्या या ठिकाणी 2 वेकेन्सी या ठिकाणी आलेली आहे. भजडची या ठिकाणी बघा 1 वेकेन्सी आहे. त्यानंतर इमावतच्या या ठिकाणी 11 वेकेन्सी आलेल्या आहेत. तसंच बघा पुढे ज्या विमाप्रच्या या ठिकाणी 2 वेकेन्सी आलेली आहेत. त्यानंतर ह्या ठिकाणी बघा EWSचं असेल त्या ठिकाणी 3 वेकेन्सी आहे आणि ओपनसाठी या ठिकाणी वेकेन्सी नाहीत. म्हणजे या ठिकाणी जवळपास ज्या टोटल वेकेन्सी आहे त्या ठिकाणी 32 वेकेन्सी ह्या उर्दू माध्यमाच्या जो काही 1 ते 5 जो गट आहे म्हणजे प्रायमरी गट तर त्या प्रायमरी गटासाठी या ठिकाणी वेकेन्सी आली आहे. तर अशीच वेकेन्सी ही मराठी माध्यमाची देखील या ठिकाणी अपलोड झालेली आहे. तर त्या संदर्भात देखील महत्त्वाची या ठिकाणी अपडेट एक देऊ इच्छितो. तर ह्या ज्या महत्त्वाच्या ज्या काही जाहिराती आहेत सध्या आपल्याला ज्या काही पवित्र प्रणालीवर ज्या कॅन्डिडेट लॉग इनला सध्या अवेलेबल नाही तर त्या अवेलेबल फक्त ह्या EO लॉग इनला आहे. त्यामुळे आपल्याला जे काही जाहिराती आहे त्या पवित्र प्रणालीवर या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. ज्या क्षणी ह्या ठिकाणी पवित्र प्रणालीवर प्रेफरन्स लॉक संदर्भात महत्त्वाचे नोटिफिकेशन येईल आणि त्या नोटिफिकेशननुसार जेव्हा आपल्याला ह्या पवित्र प्रणालीवर जाहिराती कॅन्डिडेट लॉग इनला अवेलेबल करण्यात येईल प्रेफरन्स लॉकसाठी तेव्हाच आपल्याला ह्या पब्लिश ह्या सर्व जाहिराती आपल्याला तेथे पाहावयास मिळू शकतात. पण सध्या ज्या ह्या जाहिराती आहे ह्या सध्या बाहेर ज्या व्हायरल झालेल्या आहे तर त्या जाहिराती आहे. तर ही जाहिरात तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपला द गुरुजी टेलिग्राम चॅनल आहे. या व्हिडिओच्या लिंकमध्ये म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. तेथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकतात आणि सविस्तर ही जाहिराती तुम्ही तेथे जाऊन पाहू शकता. तर ह्या ठिकाणी महत्त्वाचं जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात येत्या 1-2 दिवसामध्ये ज्या महत्त्वाचे जे काही जिल्हा परिषद आहे तर त्या सर्व जिल्हा परिषदांच्या जाहिराती पवित्र प्रणालीवर अपलोड झालेल्या आपल्याला दिसतील. तर आतापर्यंत जवळपास ह्या मिनिमम 10,000पर्यंत या ठिकाणी ज्या वेकेन्सीच्या जाहिराती आहे सध्या अपलोड झाल्या आहे. कारण काल महत्त्वाची त्या ठिकाणी VC होती. त्या VCमध्ये सक्त म्हणजे या ठिकाणी आयुक्त महोदयांनी सूचना देण्यात आलेल्या आहे एज्युकेशन ऑफिसरांना का तुम्ही तात्काळ ज्या ज्या जिल्हा परिषदेच्या जाहिराती ज्या या ठिकाणी अपलोड करण्यासंदर्भात बाकी असेल तर त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर पवित्र प्रणालीवर ज्या जाहिराती आहे तर त्या महत्त्वाच्या जाहिराती या ठिकाणी तुम्ही अपलोड ह्या करण्यात याव्या. तर अतिशय महत्त्वाच्या या ठिकाणी जाहिरात होती. तसंच बघा जे काही पुणे इथे सध्या आपलं शिक्षक भरती संदर्भात आंदोलन सध्या सुरू आहे. तर त्या आंदोलनामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित राहा जेणेकरून ज्या काही वेकेन्सी किंवा ज्या काही त्या ठिकाणी ज्या घेण्यात आलेल्या आंदोलनामध्ये मागण्या आहे तर त्या मागण्या ह्या ठिकाणी पूर्ण हो आणि वेकेन्सी ह्या मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी येऊ. जवळपास ज्या काही शिक्षण मंत्र्यांनी या ठिकाणी 30,000चा जो काही आकडेवारी देण्यात आली होती 30,000ची शिक्षक भरती करतो तर निश्चित या ठिकाणी 30,000पर्यंत या ठिकाणी जी काही आकडेवारी आहे ती ह्या ठिकाणी पोहोचो आणि सर्वात जास्त जागांची या ठिकाणी भरती या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला हो
एक अशी या ठिकाणी एक आशा आपण बाळगूया आणि त्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवा, जेणेकरून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या या ठिकाणी पूर्ण होईल. कारण हे आता लास्ट आंदोलन आहे. कारण येत्या काही 3-4 दिवसामध्ये या ठिकाणी जवळपास 15 तारखेच्या नंतर पवित्र प्रणालीवर प्रेफरन्सेस लॉक करण्यासंदर्भात आपल्याला या ठिकाणी सूचना येऊ शकतात. तर आपल्याकडे जास्त वेळ नाही. तशाच ह्या ज्या महत्त्वाच्या जिल्हा परिषद संदर्भात ज्या जाहिराती आहे तर त्या या ठिकाणी येतच आहे. तर ह्या जे महत्त्वाच्या ज्या वेकन्सी असणार आहे जिल्हा परिषदच्या त्या 1 ते 8च्या या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळणार आहे. त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे प्राथमिक वर्ग आहे 1 ते 5, तर 1 ते 5च्या या ठिकाणी वेकन्सी मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदचा असतात, तर त्या देखील आपल्याला पाहावयास मिळणार आहे. तसंच ज्या काही खाजगी अनुदानित संस्था आहे त्यांना देखील या ठिकाणी महत्त्वाचे पत्र इश्यू करण्यात आलेले आहे. जवळपास 15 तारखेपर्यंत ज्या खाजगी अनुदानित संस्था आहे तर त्या खाजगी अनुदानित संस्थांना 15 तारखेपर्यंत या ठिकाणी जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना विविध जे पत्र आहे प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी काढण्यात आलेले आहे. तर ह्या ठिकाणी बघा जवळपास वेकेन्सी या जिल्हा परिषदचा या ठिकाणी सध्या अपलोड संदर्भात सुरू आहे. तर अतिशय या ठिकाणी महत्त्वाची अपडेट होती. तर हे आता फक्त उर्दू माध्यमाच्या या ठिकाणी एका जिल्ह्यामध्ये 32 पदं या ठिकाणी भरण्यात येणार आहे, अशी या ठिकाणी महत्त्वाची जाहिरात होती. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या द गुरुजी चॅनलला व्हिडिओ भेट देत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तसंच भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, एखाद्या नवीन माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.